कारण शेअर बाजार गडगडलाय। सेन्सेक्स 800 अंकांनी गडगडलेला आहे, तर निफ्टीतही चांगलीच घसरण आहे। निफ्टीमध्ये 286 अंकांची घसरण पाहायला मिळतेय। आठवड्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी शेअर मार्केट क्रॅश होण्याची भीती ही खरी ठरताना दिसतेय। बाजार उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी गडगडलाय, तर निफ्टीतही घसरण आहे। अमेरिका, जपान आणि कोरियाच्या बाजारानंतर भारतीय शेअर मार्केट क्रॅश झाल्याचं दिसतंय। तर अर्थात या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती युद्धासंदर्भातली। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धविरामाला तिलांजली मिळतेय। इस्रायल इराण संघर्षाला पुन्हा सुरुवात आहे। इराणचे पुन्हा एकदा इस्रायल विरोधात हल्ले आहेत। उत्तर इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात पुकारलेल्या युद्धाला 8 एप्रिलला विराम देण्यात आलेला होता, पण आता बरोबर 2 महिन्यांनी इराणनं पुन्हा एकदा इस्रायल विरोधात हल्ले सुरू केले आहेत। इराणनं रविवारी रात्री उत्तर इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलेली आहे। तर इराणच्या हल्ल्यानंतर मध्य आशियात घबराट पाहायला मिळतीये। इराक, सिरिया आणि इस्रायलनं हवाई हद्दी सील केली आहे। तीनही देशांकडून सीमावर देखील नाकेबंदी आहे। मध्य आशियाच्या हवाई क्षेत्र जवळपास पूर्णपणे बंद आहे। इराणचं खोमेनी विमानतळ आणि पश्चिमेशी हवाई हद्द ही देखील बंद आहे। इस्रायलकडून गाझा बॉर्डरवर पूर्णपणे नाकाबंदी आहे। अमेरिकेच्या दूतावासातील लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे। जेरुसलेम, तेल अविव या ठिकाणी पूर्णपणे बंद पाहायला मिळतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत निवृत्त अधिकारी आणि अर्थातच संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर अमेरिका या सगळ्यावर अडून बसलेली आहे। अगदी आजच सकाळची बातमी सगळ्या वर्तमानपत्रात होती आणि ती म्हणजे इराणला थेट अमेरिकेकडून आता इशारा देण्यात येतोय की आधी युद्धबंदी संदर्भात, शांततेसंदर्भात करार करा, तरच सील केलेली मालमत्ता आम्ही खुली करू, असं अमेरिकेकडून सांगण्यात येते। तर दुसरीकडे मात्र युद्धविरामाला या ठिकाणी तिलांजली देण्यात आली आहे। एकूणच काय तर वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात। सतीश सर नक्कीच लागवी आज घडीला पश्चिम आशियाची परिस्थिती आपण पाहिली तर दुर्दैवानं जे आहे पुन्हा स्फोटक बनत चाललेली आणि पुन्हा युद्धाचे वारे वाहतात की काय अशी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आज घडीला वाटतेय। आपल्याला थोडासा एक परामर्श घ्यावा लागेल मागच्या काही आठवड्यांचा। मुळात काय झालं की वरकरणी जरी शस्त्रसंधी त्या ठिकाणी असली तरी सुद्धा शस्त्रसंधीच्या नावाखाली वर चर्चा सुरू होती आणि इस्रायलनं लेबननवर, मुख्यतः दक्षिणी लेबननवर जे आहे जबरदस्त हल्ले केले, ज्यामध्ये इराण समर्थित हिजबुल्लाचं जे हेडक्वार्टर आहे बेरूत मधलं, त्याचबरोबर त्या हिजबुल्लाच्या काही महत्वाच्या दहशतवादी स्थळांना उद्ध्वस्त करण्यामध्ये इस्रायलला यश मिळालं। मग वर करणी चर्चा होतीये आणि अशा प्रकारचा इस्रायल हल्ला करतोय म्हणून इराणनं सुद्धा उत्तर इस्रायल मधल्या काही महत्वाच्या शहरांवर 10 पेक्षा सुद्धा जास्त बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। इस्रायलनं आपली एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट केली आणि त्याला न्यूट्रलाइज केलं, पण याचा बदला घेण्यासाठी इस्रायलनं इराणवर हल्ले केले, ज्यामध्ये मध्यवर्ती इराण असेल, तेहरान असेल, त्याचबरोबर इस्फहान सारख्या काही महत्वाच्या शहरांवर इस्रायलनं त्या ठिकाणी हल्ला केला। म्हणजेच या हल्ले आणि प्रतिहल्ले याच्या माध्यमातून 8 एप्रिल पासून आतापर्यंत एक प्रकारे जी शस्त्रसंधी होती आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2 महिन्यांमध्ये इराणनं इतक्या मोठ्या प्रमाणावर इस्रायलवर हल्ले करणं हे या ठिकाणी दाखवतं की पुन्हा एकदा एक प्रकारे पश्चिम आशियामध्ये जी आहे संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांना या युद्धामधून लवकरात लवकर बाहेर पडायचंय म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारे चर्चेच्या माध्यमातून, त्याचबरोबर विधानांच्या माध्यमातून कधी एक प्रकारे डीलशी संबंधित चर्चा करतात, तर दुसऱ्या बाजूला जे आहे इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात। पण माझ्या मते यामधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे इस्रायल। इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे, कारण अशा प्रकारे जखमी वाघ असणारा इराण म्हणजेच त्याच्या लष्करी सामर्थ्याला पूर्णपणे ठेचल्याशिवाय जर हे युद्ध संपलं तर इराण, त्याचबरोबर इराणच्या समर्थित हिजबुल्ला, हमास, हुती हे इस्रायलवर पुन्हा तुटून पडू शकतात आणि इस्रायलसाठी प्रॉब्लेमॅटिक अशा प्रकारची ही सगळी सिच्युएशन होऊ शकते। आणि त्याहून महत्वाचं बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजकीय करिअरसाठी हे युद्ध चालू असणं, इराणला पूर्णतः नामोहरम करणं हे आवश्यक आहे। म्हणून हे सगळं गणित पाहता
अमेरिकेच्या दबावानं इस्रायल एक पाऊल मागा आल्यासारखा जरी दाखवत त्या ठिकाणी असला तरी दीर्घकालीन विचार करता इस्रायल इराण आणि इराण समर्थित संघटनांविरुद्ध अशा प्रकारचे हल्ले चालूच ठेवेल, अशा प्रकारची परिस्थिती आज घडीला निर्माण होताना दिसतीये. अगदी. आणि या सगळ्याचा परिणाम कुठेतरी बाजार उघडताच आठवड्याच्या सुरुवातीला शेअर मार्केटवर पाहायला मिळतोय. सेन्सेक्स गडगडलेला आहे, निफ्टीतही मोठ्या प्रमाणावर घसरण आहे. नक्कीच, म्हणजे दोन महत्वाचे फॅक्टर आज जे आहे सो कॉल्ड ब्लॅक मंडे शेअर मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू होतो की काय अशी शक्यता होती. त्याच्यासाठी दोन महत्वाची कारण आहेत. एक, मागच्या 2 दिवसांचा मुख्यतः नॅसडॅक म्हणजे अमेरिकेचं जे शेअर मार्केट आहे त्याचा जर आपण परामर्श घेतला तर 5% सुद्धा जास्त नॅसडॅक जे आहे ते खाली त्या ठिकाणी पडलं होतं. तिथला आयटी सेक्टरशी संबंधित डेटा असेल, एम्प्लॉयमेंट रिलेटेड त्या ठिकाणी डेटा असेल आणि ओव्हरऑल जी महागाईची परिस्थिती निर्माण होती ही एक बाजू त्या ठिकाणी होती. आणि दुसऱ्या बाजूला इराण युद्ध त्या ठिकाणी झाल्यामुळं अशा प्रकारे जे आहे शेअर मार्केट गडगडेल अशी अपेक्षा होती. साधारणतः निफ्टी 23,200च्या आसपास आता हॉवर करतंय. नेमकं बघावं लागेल की आज मार्केट कसं बंद होतंय. पण एकूणच ही जिओ पॉलिटिकल टर्ब्युलन्स असल्यामुळे दुर्दैवानं भारतीय शेअर मार्केटवर सुद्धा निगेटिव्ह परिणाम होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात. अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद सतीश सर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.